नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याला अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक याला अनुसरून माहिती पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र याला अनुसरून माहिती घेऊन आपण औद्योगिक प्रदेशांचे खंडनिहाय वितरण याची माहिती घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनो, पुढील जो भाग आहे उद्योगांचे वर्गीकरण, यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्योगांचे वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासकांनी केलेलं आहे. प्रामुख्यानं उद्योगांचे वर्गीकरण हे पुढील घटकांना अनुसरून केलं जातं. यामध्ये उद्योगासाठी उपलब्ध होणारा कच्च्या मालाचा स्रोत, त्यानंतर भांडवल गुंतवणूक, पुढचा घटक आहे उत्पादनाचे स्वरूप आणि चौथा घटक आहे उद्योगाची मालकी. या 4 घटकांच्या आधारे उद्योगांचे वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण केलं जातं. विद्यार्थ्यांनो, यातील 2 घटकांना अनुसरून आपण उद्योगांचे वर्गीकरण जे आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. यामध्ये उद्योगातील कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे केलेले वर्गीकरण आणि दुसरा जो प्रकार आहे भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण, या 2 घटकांना अनुसरून आपण उद्योगांचे वर्गीकरण पाहिलेले आहे. आज आपण या ठिकाणी उत्पादनावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण हे याला अनुसरून या ठिकाणी आपण माहिती जी आहे ही माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, उत्पादनावर आधारित वर्गीकरणामध्ये प्रामुख्यानं उद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या मालाच्या स्वरूपाला अनुसरून या ठिकाणी उद्योगांचे प्रकार जे आहेत हे ठरवले जातात किंवा पाडले जातात. उद्योगातील उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगाचे प्रमुख पुढील 3 प्रकार पडतात. यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मूलभूत किंवा अवजड उद्योग. विद्यार्थ्यांनो, इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य हे मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते. उदाहरणार्थ, लोहपोलाद उद्योगातील पोलादाचा उपयोग हा आपल्याला वाहन निर्मिती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेला दिसून येतो. तसंच अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगामध्ये देखील या ठिकाणी लोहपोलादाचा उपयोग जो आहे हा आपल्याला होत असलेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, मूलभूत उद्योगामध्ये तयार केलेले जे साहित्य आहे हे अनेक इतर उद्योगांमध्ये वापरले जाते. जर मूलभूत उद्योगातील हे साहित्य जर उपलब्ध झालं नाही तर इतर उद्योग हे चालू शकणार नाही. उदाहरणार्थ, वाहन निर्मिती उद्योग असेल किंवा यंत्रनिर्मिती उद्योग असेल, यासाठी या मूलभूत उद्योगातील लोहपोलाद जर उपलब्ध झालं नाही तर हे उद्योग चालू शकणार नाहीत. त्यामुळं हा मूलभूत किंवा अवजड उद्योग हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे उत्पादनावर आधारित उद्योगांचा, तो म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग. विद्यार्थ्यांनो, उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकाच्या वापरासाठी तयार असतो. उदाहरणार्थ पहा, दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा वस्त्रोद्योग, औषधी उत्पादने इत्यादी उदाहरणे हे आपल्याला ग्राहकोपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे उत्पादनावर आधारित वर्गीकरणाचा, तो म्हणजे सहाय्यभूत उद्योग. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतर उद्योगांसाठी वापरात येणारी यंत्रे असतील किंवा सुट्टे भाग तयार करणे असेल, हे जे उद्योग आहेत हे प्रामुख्यानं या सहाय्यभूत उद्योग या प्रकारामध्ये मोडतात. यातील
पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे, मोटारगाड्या, रेल्वे इंजिन इत्यादींची निर्मिती मोठ्या उद्योगामध्ये होते. म्हणजेच या उद्योगात तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठीचा हा कच्चा मालच असतो. उदाहरणार्थ पहा, खिळे तयार करणे, चाके निर्माण करणे किंवा लोखंडी सळ्या, लोखंडी पत्रे इत्यादी उद्योग. तर ही काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपल्याला उद्योगांचा चौथा प्रकार जो सांगता येईल तो म्हणजे मालकी हक्कावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण. विद्यार्थ्यांनो, उद्योगाची मालकी कोणाची आहे याला अनुसरून उद्योगांचे वर्गीकरण जे आहे हे केले जाते. यामध्ये उद्योगांचे पुढील प्रकार पडतात. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. विद्यार्थ्यांनो, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य सरकारची असते. सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन हे केले जाते. विद्यार्थ्यांनो, केंद्र किंवा राज्य सरकारची मालकी असणाऱ्या उद्योगांना सार्वजनिक उद्योग म्हणून ओळखलं जातं. यातील काही उद्योगास खूप जास्त भांडवल लागते. तसेच नफाक्षम पातळीपर्यंत पोहोचण्याचा कालावधी जो असतो हा देखील दीर्घ असतो आणि केवळ सरकारच इतकी दीर्घकालीन गुंतवणूक हे करू शकते. त्यामुळे असे उद्योग आपल्याला सरकारी असलेले दिसतात. उदाहरणार्थ पहा, वीज निर्मिती उद्योग असेल किंवा बहुउद्देशीय धरण बांधणीसारखे उद्योग असतील किंवा लोहपोलाद निर्माण करणारे उद्योग असतील. यासाठीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगतील ते म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड म्हणजेच भेल हे याचं एक आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यानंतर उद्योगाच्या मालकीनुसार दुसरा जो प्रकार सांगता येईल उद्योगाचा तो म्हणजे खाजगी क्षेत्रातील उद्योग. विद्यार्थ्यांनो, खाजगी क्षेत्रातील उद्योगाची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी भागीदारीतील किंवा स्वतंत्र स्वरूपात असते. तयार उत्पादन हे ज्याच्या मालकीचे असते त्याने सर्व भांडवलाची गुंतवणूक केलेली असते. उत्पादनातील नफा देखील त्याचाच असतो. उदाहरणार्थ टाटा लोहपोलाद उद्योग, टिस्को या ठिकाणी हे उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आलेलं असेल की खाजगी क्षेत्रातील उद्योग म्हणजेच ज्या उद्योगाची मालकी ही वैयक्तिकरित्या खाजगी किंवा भागीदारीत असते अशा उद्योगांना खाजगी क्षेत्रातील उद्योग असे म्हणतात. यात एखादी वैयक्तिक गुंतवणूक किंवा भांडवली बाजारातून केलेली सामूहिक गुंतवणूक जी असते ही आपल्याला समाविष्ट असलेली दिसते यामध्ये. आणि नफा जो असतो ह्या नफ्याची वाटेकरी देखील हे सर्व गुंतवणूकदार यात आपल्याला असलेले दिसतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला खाजगी क्षेत्रातील उद्योग जे आहेत याला अनुसरून माहिती थोडक्यात सांगता येईल. त्यानंतर मालकी हक्कावर आधारित उद्योगांचा तिसरा जो प्रकार आहे या ठिकाणी तो म्हणजे संयुक्त क्षेत्रातील उद्योग. विद्यार्थ्यांनो, दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व संस्था किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हे दोन्हीही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनो, जेव्हा खाजगी आणि सरकारी अशा दुहेरी गुंतवणुकीतून उद्योग उभा राहतो तेव्हा आपण त्यास संयुक्त क्षेत्रातील उद्योग असे म्हणतो. यामध्ये सरकारी आणि खाजगी गुंतवणूक असते आणि नफ्याचा वाटा जो असतो त्याच्या गुंतवणुकीच्या प्रमाणावर ठरत असतो. उदाहरणार्थ यामध्ये आपण वीज निर्मिती किंवा नैसर्गिक वायूचे उत्पादने तसंच
त्यांच्या वाहतूक सेवेमधील व्यवस्थापन ही याची काही उदाहरणं जी आहेत ही आपण या ठिकाणी सांगता येतो. महाराष्ट्रातील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हे यातील संयुक्त क्षेत्रातील उद्योगाचं हे एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, मालकी हक्कानुसार पुढचा चौथा जो प्रकार पडतो उद्योगांचा तो म्हणजे सहकारी क्षेत्रातील उद्योग. सहकारी उद्योग आणि अनेक गटांनी मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावर हे सहकारी क्षेत्रातील उद्योग चालविले जातात. सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांमध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा हा विभागला जात असतो. अशा उद्योगाला आपण या ठिकाणी सहकारी क्षेत्रातील उद्योग म्हणून ओळखतो. विद्यार्थ्यांनो, या उद्योगात सरकार किंवा एक प्रमुख उद्योगपती यांची गुंतवणूक नसते, तर अनेक लोक एकत्र येऊन सहकारी तत्वावर गुंतवणूक करून हा उद्योग चालवितात आणि यातील नफ्याचा वाटा देखील हा सर्वांचाच असतो. त्यातील उद्योगात झालेला नफा किंवा तोटा हा आपल्याला सर्व सदस्यांमध्ये विभागला जात असलेला दिसतो. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे दुग्धोत्पादन किंवा साखर उद्योग किंवा सहकारी वस्त्रोद्योग. हे सर्व या ठिकाणी सहकारी उद्योगातील हे उद्योग आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो अनेक सहकारी तत्वावर सहकारी साखर कारखाने चालवले जातात. सहकारी सूतगिरणी किंवा वस्त्रोद्योग जो आहे हे चालवले जातात. तसंच सहकारी तत्वावर दुग्धोत्पादन संस्था देखील या ठिकाणी आपल्याला उभारलेल्या दिसतात. ही काही याची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, उद्योगांच्या मालकी हक्कानुसार पुढचा पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे बहुराष्ट्रीय क्षेत्रातील उद्योग. खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता ते अनेक देशांमध्ये विस्तारते, तेव्हा अशा उद्योगांना आपण बहुराष्ट्रीय उद्योग म्हणून ओळखतो. विद्यार्थ्यांनो, अशा उद्योगांची नोंदणी ही ज्या देशात झालेली असते तेथे त्या उद्योगांचे मुख्यालय असते. उदाहरणार्थ पहा, खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर निगम या उद्योगाचे मुख्यालय हे युनायटेड किंगडम लंडन या ठिकाणी आपल्याला असलेले दिसते. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा उद्योग याला आपण ONGC या नावाने ओळखतो. याचे मुख्यालय भारतातील डेहराडून या ठिकाणी आपल्याला असलेले दिसते. विद्यार्थ्यांनो, बहुराष्ट्रीय उद्योगातला अनुसरून आपल्याला अजून सांगता येईल ते म्हणजे हा जो उद्योग असतो काही खाजगी किंवा सरकारी उद्योग आपला विस्तार जो आहे हा मूळ देशामध्ये आपल्याला मूळ देशात त्याचा विस्तार जो आहे हा आपल्याला झालेला दिसतो. तसंच मूळ देशाव्यतिरिक्त त्या उद्योगाचे इतर अनेक देशात देखील आपल्याला विस्तार झालेला दिसतो. आणि ह्या उद्योगाचं वैशिष्ट्य म्हणजे अशा उद्योगांचं मुख्यालय हे मात्र आपल्याला मूळ देशातच असलेले आढळते. अशा उद्योगांची बाजारपेठ ही आपल्याला विस्तृत असलेली दिसते. तसेच या उद्योगांमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब जो आहे हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आधुनिक तंत्र किंवा तांत्रिक ज्ञान व यांत्रिक ज्ञान याच्या मदतीनं या ठिकाणी हे जे उद्योग असतात बहुराष्ट्रीय उद्योग हे चालविले जातात. यातील व्यवस्थापनाचा दर्जा जो असतो हा आपल्याला उच्च दर्जा असलेला दिसतो. व्यवस्थापनाचा हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर जास्तीत जास्त बाजारपेठ काबीज करणे हा या उद्योगाचा मूळ हेतू आपल्याला असलेला दिसून येतो. याचं उदाहरण मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनातील ONGC हा एक उद्योग या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्तान लिव्हर, नेस्ले
ही काही उदाहरणं आपल्याला याबरोबरीनं सांगता येतील. या उद्योगाचं अजून वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगतील ते म्हणजे स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट, बाजारपेठेची उपलब्धता ही या बहुराष्ट्रीय उद्योगाची स्थापनेमागची महत्त्वाची कारणे म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आज आपण उद्योगाच्या उत्पादनावर आधारित वर्गीकरण तसंच उद्योगाच्या मालकीवर आधारित उद्योगांचे वर्गीकरण हे दोन प्रकार जे आहेत उद्योगांचे वर्गीकरणाचे हे आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण उद्योगांचे वर्गीकरणाचे सर्व प्रकार जे आहेत हे आपण पाहिलेले आहेत. या प्रकरणाखालील स्वाध्याय जो आहे हा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचा आहे.